आंबे कसे डझन? हे कसं आहे? 70 रुपये. 70 रुपयाला आहे. 150 रुपये किलो. हे 100 रुपये. आणि चिक्कूचं काय? चिक्कू संपला. बरं बरं. पैसे कलेक्टर माहिती. हां रोहित सर नमस्कार. याच्यावर बोल. कृषी अधिकारी कार्यालय तारळे अंतर्गत सुपर केन नर्सरीचा स्टॉल आहे. याच्यामध्ये आपण सुपर केन नर्सरी थ्रू ऊसाची रोपे घरगुती पद्धतीने अगदी कमी खर्चात कशी बनवायची याची प्रात्यक्षिक माहिती आपण शेतकऱ्यांना देतो. सुरुवातीला आपण काय करायचं, 10 ते 12 महिन्याचा बियाण्याचा प्लॉट निवडायचा. बियाण्याचे प्लॉट निवडल्यानंतर बियाण्याची तोडणी हे अशाप्रमाणे करायचे. 25-75चं रेशन जे आपला डोळा आहे त्या बाजूने कमी आणि खालच्या बाजूने जास्त, जेणेकरून अन्नद्रव्याचा पुरवठा आपल्या डोळ्याला झाला पाहिजे. अशा प्रकारे आपण बियाणे तोडल्यानंतर आपण बीज प्रक्रिया करायची. बीज प्रक्रियासाठी काय करायचं, एक आपण जलकुंड किंवा एक खड्डा घ्यायचा. त्या खड्ड्यामध्ये 3000 लिटरचं आपलं पाणी सामावू शकतो, पण खड्डा अर्धा भरायचा, जेणेकरून आपले पेरे टाकल्यानंतर तो पूर्ण भरतो. त्यासाठी आपण सुरुवातीला कीटकनाशक, बुरशीनाशक यांचा वापर करतो. जनरली आपण कीटकनाशक कोणतं वापरतो, फिनाल जरी वापरलं तुम्ही किंवा क्लोरोपायरिफॉस जरी वापरलं ते पण वापरू शकता. आणि बुरशीनाशकमध्ये कार्बन डायऑक्साईड म्हणजे 22 750 ml क्लोरोपायरिफॉस प्लस 750 ग्रॅम 22 ते 1500 लिटर पाण्यामध्ये टाकायचं. त्यामध्ये आपले बेणं बुडवायचं. 1-2 तास आपण ती बीज प्रक्रिया करायची. त्यानंतर चुन्याची निवडी करायची. चुन्याची निवडी कशासाठी, चुन्यामध्ये आपल्याला कॅल्शियमचं प्रमाण असतं. कॅल्शियमचं प्रमाण आपलं डोळा फुगवायला आणि उगवण क्षमतेला महत्त्वकारक ठरतं. चुन्याची निवडी कशी करणार आपण, 20 लिटर पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये 5 किलो चुना टाकायचा. त्यातून उष्णता पूर्ण बाहेर जाऊन द्यायची. उष्णता बाहेर झाल्यानंतर ती क्लिअर निवडी तयार झाली. ती निवडी आपण आपल्या निवळी तयार होते. बरं बरं. क्लिअर झालेली निवळी आपण सुरुवातीला जो आपला बीज प्रक्रियेला खड्डा तयार केला, जे 1500 लिटर पाणी घेतलं होतं बरोबर, त्याच्यामध्ये टाकायची. आणि पूर्ण प्लॉट 24 तासापर्यंत हे बीज प्रक्रियेसाठी पूर्ण ठेवायचं. 24 तासानंतर काय करायचं, आपण हे करणार, बेड तयार करणार आपल्या नर्सरीसाठी. त्यासाठी सुरुवातीला खाली 2 बड राहायचं, त्याच्यावर 2 इंच मातीचा थर द्यायचा. बरं बरं. थर दिल्यानंतर असं प्रकारे बियाणे अंतरून घ्यायचं. त्याच्यावर परत एकदा मातीचा थर आणि पाचट घ्यायचं. असं अंतरून घ्यायचं. हां, अंतरून घ्यायचं. त्याच्यावर परत मातीचा थर आणि पाचट टाकायचे. जे पाणी आपण बीज प्रक्रियेसाठी यूज केलं. बरं बरं. किंवा पाणी शिंपडायचं या बेडवर. बरं बरं. बीज प्रक्रियेसाठी आपण औषध आणि जी चुन्याची निवडी केली ते व्हायला जाणार. बरोबर. हां. त्यानंतर कवर करून घ्यायचं प्लास्टिक नीटने. एक 7 ते 8 दिवसानंतर हे असे कोंब आपले निघतात. जे तुम्ही पाहता असे कोंब बाहेर निघतात. त्या दिवशी 21 दिवसाचे आपले रोपे झाले, तशा प्रकारे आपले 21 दिवसाचे रोपे ते आपण आपल्या प्लॉटमध्ये लावू शकतो. ओके. अशा प्रकारे जर आपण केले तर शेतकऱ्यांना निरोगी रोपे मिळतात. आणि जनरली तुम्ही बाहेर जर घ्यायला गेलात रोपे नर्सरीमध्ये 2 ते 2.5 रुपयाला रोप मिळते. तर शेतकऱ्यांनी स्वतःच्या घरी जर हा प्लॉट केला तर 1 रुपयामध्ये तुम्हाला 1 रोप तयार होऊ शकतो. बरोबर. म्हणजे आपली बचत पण होते, वेळेची बचत होते. वेळेची बचत अशी की कारखान्याला तुमचा ऊस 1 महिना इतर शेतकऱ्यांच्या आधी तुमचा ऊस जातो. आणि एकरी तुम्हाला जास्तीत जास्त 4 ते 4,500 रोपं तुम्हाला एकरी लागतात. बरोबर. अंदाजावर तुम्ही हे करू शकता. आणि दुसरा डेमो आहे आपला पाचट व्यवस्थापन. पाचट खोडवा व्यवस्थापन. पाचट कुजवणारं. आजकाल आपण पाहतो की शेतकरी काय करतात, आपला ऊस गेला जे पाचट राहतं ते पाचट ते जाळून टाकतात पारंपरिक पद्धत. आपल्या शेतीला काही उपयोग होत नाही. पाचडाचं महत्त्व काय, जर तुम्ही जमिनीमध्ये कुजवलं त्याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्या शेतीमध्ये जीवाणूची संख्या वाढू शकते आणि ते पिकाला काहीतरी होऊ शकते. पाचड व्यवस्थापनासाठी तुम्ही आपल्या
औषधाचं जीवाणू आहेत ते तुम्ही फवारू शकता, जेणेकरून पाचट आपल्याला लवकर कुजवण्यास मदत होईल. किंवा जनरली काय करतात शेतकरी युरिया आणि SSP पाणी देऊन युरिया आणि SSPचं आपण टाकलं तर ते त्याच्यातून पण आपलं पाचट लवकर कुजण्यास मदत होते. पाचट आपण आपल्याला शेतात कुजवल्यामुळे खताचा वापर कमी होतो आणि जमिनीला अन्न घटकांचा पुरवठा लवकर होण्यास मदत होते. ओके, धन्यवाद सर. सुपर केअर नर्सरी आणि पाचट खोडवा व्यवस्थापनाबद्दल आपला हा मंडळ कृषी अधिकारी तारळे अंतर्गत आपला प्लॉट आहे. मंडळ कृषी अधिकारी तारळे या विभागामार्फत सन्माननीय अक्षय तपकिरे सर आणि रोहित जाधव सर आणि आमचे साहेब इकडे आहेत, साळुंके साहेब. नमस्कार साहेब. आपण इकडं काकडे साहेब सुद्धा आहेत. नमस्कार साहेब. तर या कृषी प्रदर्शनामध्ये कोयना दौलत डोंगरी महोत्सव या प्रदर्शनामध्ये आपण दिलेली माहिती बहुपयोगी आहे आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना उपयोगी असणारी माहिती तुम्ही कथन केली किंवा सांगितली याबद्दल या बांधव ग्रुप या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप मनपूर्वक स्वागत. धन्यवाद रोहित जाधव सर. हे इकडं कृषी मंडळ अधिकारी सगळे आहेत. धन्यवाद आपला बहुमूल्य वेळ करून. ओके, धन्यवाद. जागर पौष्टिक तृणधान्याचा हे एक इथं स्टॉल लागलेला आहे आणि सुंदर असं. कोण माहिती देत आहे हे सांगायची माहिती हे असं उभं राहा की आपल्या चॅनलवर बोलताय तुम्ही. नाव सांगा सर्वप्रथम, कुठून? सैदापूर मंडळ कृषी अधिकारी सैदापूर कराड ना, हां, कराडमधून आलेले आहेत. तर मॅडम नमस्ते. आपण हा जो स्टॉल लावलेला आहे कोयना दौलत डोंगरी महोत्सव 2025 कृषी प्रदर्शन मरळी या ठिकाणी इथं आहे आणि या संदर्भातला हा स्टॉल या संदर्भात आपण माहिती द्यावी. सर्वप्रथम आपलं नाव सांगा मॅडम. नमस्कार. नमस्ते, माझं नाव ज्योती शिंदे. आम्ही कराडमध्ये महाराष्ट्र शासन कृषी विभागामध्ये कार्यरत आहे. तर आमचा जो हा स्टॉल आहे तर ह्या स्टॉलची माहिती थोडक्यात देते. तर याच्यामध्ये आम्ही काय केलेलं आहे तयार, तर पौष्टिक तृणधान्य याविषयी आम्ही महत्त्व कसं आहे पौष्टिक तृणधान्याचं ते इथं आम्ही सांगितलं आहे. तर पौष्टिक तृणधान्य कुठली कुठली, तर त्याच्यामध्ये ज्वारी आहे, नाचणी, राजगिरा, बाजरी, भगर आणि वरणी हे असे 5 प्रकारचे पौष्टिक तृणधान्य. तर त्याचं आम्ही माहिती आणि अशी सुंदर अशी रांगोळी रेखाटलेली आहे. तर ही सुंदर अशी रांगोळी आपण पाहू शकता. तर याच्यामध्ये ज्वारीचं जे आहे ज्वारीच्या पिठापासून जी भाकरी तयार होते त्याच्यामध्ये ग्लुटेन कमी असते, त्याच्यामुळे ज्वारीची भाकरी खा हे आम्ही सांगतो. तसेच बाजरीची पण भाकरी आहे, बाजरीची भाकरी पण ही पण आपल्याला पचायला हलकी असते. बाजरीपासून आपण विविध असे प्रॉडक्ट पण तयार करू शकतो. राजगिरापासून आपण राजगिरा लाडू तयार करू शकतो. त्याच्यामुळे हिमोग्लोबिन पण वाढते. तर हे आपले सर्व फायदे आहेत. तर यासाठी आपण हे पौष्टिक तृणधान्य ते खातो. हां, ओके, धन्यवाद. आपला बहुमूल्य वेळ काढून या ठिकाणी तृणधान्याची माहिती डोंगरी या महोत्सवामध्ये आपण दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मॅडम. ओके ओके. मॅडम आपला स्टॉल आपण बांधव ग्रुप या यूट्यूब चॅनलवर आपण बोलत आहात. द्या जरा. हां, पुजारी सर. हां, तिकडे गेलं पाहिजे. अपघात सुरक्षा अनुग्रहण अनुदानाच्या संदर्भानं हा स्टॉल लागलेला आहे. कृषी मंडळ अधिकारी पाटण. दादा हा तुम्ही स्टॉल लावला का पाटणच्या मंडळात? ते माहिती देत आहे चॅनलला. हां, त्यांची इच्छा नाही बोलते. मॅडम हे प्रॉस्पेटिक द्या. हे हवा आहे. हां, कुठे पण? हां हां. मॅडम स्टॉलची माहिती जरा द्या मॅडम.
आपण यूट्यूब चॅनलवर बोलत आहात, तर या संदर्भात माहिती द्या आम्हाला. सर PMFM योजनेचं महाराष्ट्र शासनाचा स्टॉल आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे उद्योग आहेत जे अन्न प्रक्रियेचे ते करू शकतो. त्याला 35% अनुदान आहे. अन्न प्रक्रिया उद्योगाची विशेष संधी या संदर्भात. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया बरं. 35% अनुदान आहे. बरं बरं बरं. ओके मॅडम, मी ह्याच्या माहिती पत्रकात सगळे आहे का ते? हो, सगळं माहिती पत्रकात सगळी मिळते. ओके ओके. काय? मॅग्नीज सल्फेट, झिंक सल्फेट, सूक्ष्म मूलद्रव्य, फेरस, विद्राव्य खते जे आहेत ती मोनो अमोनियम फॉस्फेट, मोनो पोटॅशियम फॉस्फेट, पोटॅशियम सल्फेट असे वेगवेगळ्या प्रकारचे कृषी मंडळ अधिकारी मल्हारपेठ यांच्या मार्फत हा स्टॉल आहे. नवीन आलेला सॉफ्टमध्ये किती प्राइस आहे? 100 रुपये. 150 किंमत. हे तुम्ही तयार करता का इकडं? तयार करता? हां, 150ची बाकी 100 ला. हे मावा केक कितीला आहे? हा 150, हा 300. तुम्ही परत शिरा काय विशेष काय असतं? तुम्ही देशी गाईचे तुपात बनवला. रोज आपण साध्या प्रकारे शिरा रेग्युलर खायला. त्यामुळे तुम्ही हो, इथं कोण आहे? आम्हाला हे पाहिजे होतं माहितीपत्रक पाहिजे होतं. हा? हे घेऊ का? माहितीपत्रक नाही, कॅलेंडर आहे. इथं कोण आहे ते माहिती सांगणारे? औषध देऊन नाही, इथं सांगणारे नाही का? बेहडा, हिरडा, नरक्या, आवळा, वड, दिपा, शतावरी, हां, गेळा आहे. गेळा, हां, हे काय म्हणतात, चिकाकाई, नारक्या. नरक्या कोणत्या वनस्पती? हां 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 हां. त्याच्यामध्ये तस्करी वगैरे ते. आणि हे काय आहे पुढचं? बेहडा, हिरडा आहे. हिरडा. नरक्याचं तिथे लिहिलं बघा, कॅन्सर उपचारासाठी, त्वचेवर विकार, रक्तशुद्धी, बेहडा, वेगवेगळे प्रकारचे. त्या माहितीपत्रकात आहे का सगळं? माहितीपत्रकात बरं बरं. तुम्ही मग इथं कोण तुम्ही सांग, चॅनलवर माहिती आहे कसं? अनिकेत बोल लावा. हे कसलं हे नाव आहे याचं? हे मिलेट्स आहे, मिलेटचे प्रोडक्ट आहेत. माहितीपत्रक आहे? हां हां. कार्य चालू आहे.
हे मध आहे का? कुठल्या गावचं आहे? मांगर. मांगर हे कितीला आहे? किती आहे? 300 रुपये सवलत वगैरे काय? गव्हर्नमेंट 300ला एक का? कमी नाही छोट? इंद्रायणी तांदूळ कसे किलो? जरा माहितीपत्रक द्या साहेब आम्हाला. माहितीपत्रक जरा एवढंच आहे. ते कशाचं आहे? हां बँक ऑफ महाराष्ट्राचं आहे. बरं ते सौर ऊर्जेचं आपल्याला घरी प्रोजेक्ट करायचं होतं घरावर बसेल ते कसं आहे ते आपल्याला? 3 किलोमीटरपर्यंत बसवायचं 38,000 सबसिडी आहे. 2.25 लाख कर्ज होतं. नाही ना मग आम्ही किती कर्ज बसणार? आमच्यावर कर्ज किती बसणार? 2.25 लाख म्हणजे जेवढं पाहिजे जेवढं खर्च आहे तेवढं कर्ज. बरं 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 ओके त्यात वाचतो मिळेल ना. हो याचं नाव काय? ते नाव कुठलं गाव तुमचं? तारळे. मला ओळखता नाही. मी तुम्हाला ओळखतो. होय का? हे वाचा नाही. तुझं आडनाव काय? सोनवले ना? गोल्डन बेरी आडनाव काय? भंडारे. ओळखतो तुम्हाला. सरकडे सरपंचच्या उपस्थित. हां तुमचं आडनाव काय? मी तुम्हाला ओळखतो. मला संपलं की पास की काय करायचं आहे का नाही? पाहिजे माहिती पाहिजे. हां मी तुमच्या गावात 7 वर्ष ग्रामसेवक होतो. ताराळ्याला सरकडे सरपंचाच्या काळात. बरोबर जगदनी यांना माहिती आहे का? जगदनी असं नाव सांगा नसतं. चालेल. बरं माहिती द्या. चला आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण बोलत आहात. तर साहेब आहेत राष्ट्रीय बायोगॅस सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रमाअंतर्गत सन्मान्य आमचे अधिकारी साहेब आहेत. साहेब बोला आपलं नाव सांगा आणि यूट्यूब चॅनलवर संदर्भात जर सांगायचं म्हटलं तर जवळजवळ आपल्याला 24,000 रुपये अनुदान आहे. तो आरशीचे आहे, 9 फूट उंची आहे, 9 टन वजन आहे त्याचं. आणि आपलं सिलेंडर अजिबात लागत नाही. 3 घनमीटरचा जर घेतला तर 5-6 माणसांचा आरामशीर चहा नाश्ता दोन्ही टायमात स्वयंपाक होतो. त्याला 6 जणांवर बायोगॅस संयंत्र पंचायत समितीकडून जिल्हा परिषदकडून अनुदान आहे. बरं ओके साहेब धन्यवाद. हे कोणत्या भोपळ्याचा प्रकार म्हणायचा? साहेबांना हो प्रोडक्ट चाललंय. बरोबर बघितलं नाही. कॉटनमध्ये. अच्छा आपलं बनपुरीचं प्रोडक्शन. कितीला मॅडम? हे काय म्हणायचं? हे कपली हे घेऊ का? कपली हे कसलं? हे म्हणायचं मका नाही
कशाच्या? कमळाची बी बर भाजून त्याला त्याच्या प्रोसेस करून मग हे तयार. कमळाची बी दाखवा बरोबर हे असली असते का? प्रोसेस केलं हां काळे असते का? ओरिजिनल नाही का इथं आता? ओरिजिनल नाही. बरं बरं. मॅडम हे कितीला आहे? हे 15ला एक आहे, 40ला 3 आहे आणि हे 20-20ला आहे. त्याला क्लिपाला ती 50ला आहे. एकच piece आहे. शेती पंपासाठी प्रधानमंत्री कुसुम यंत्रणेची सोलर ऊर्जेचं आम्हाला द्या की माहिती. ते हे द्या प्रोसेस. ते प्रधानमंत्री कुसुम यंत्रणेची. हे किती प्रकार मंजुरी लागतात? हे किती पैसे मिळतात? तुम्हाला 1 किलोमीटर 30,000 मिळतात. हां. 2 किलोमीटर 60,000, 3 किलोमीटर 80,000. बरं बरं त्याच्यावर पूर्णपणे माहिती वाचतो हां. हे कसं बनवलं लाडूचे कसे पाकिटात? 20 रुपये. होय का? कुठे बनवता तुम्ही? विद्यानगर. कराडला का? हे मध आहेत का? नाही, आवळाचा ज्यूस आहे. हां हां ऐका बरं ऐका बरं. हे आपण लागूदांमध्ये काढलं. कसलं ते ज्यूस म्हणायचं? ज्यूस नाही आहे, ते तेल आहे. हे शेंगदाण्याचं तेल आहे आणि नारळचं तेल आहे. जरा माहितीपत्रक द्या की. स्टार्टर आहे का? कसलं आहे? सोलर. सोलर म्हणजे बसू शकतो का आपण? हां सोलर. मग आता बोरवेल आहे आमचं, मग त्याला बसवता येतं. कशी योजना आहे ती? शेती पंपाला 90% अनुदान. 90% तुम्हाला पंप मिळणार. हे असं करून मिळणार का? मग ते कुठं संपर्क केला पाहिजे? ते आपल्या पाठीमध्ये ऑफिस आहे. द्या की कार्ड द्या. सकस बंदर रोड. बरं बरं बरं. मावा केक कसा आहे? हो कितीला एक? होय कितीला?
एक का हा कितीला वरचा कमी नाही होणार करा किती करा पाहिजे की पुढं तर कमी नाही या ठीक आहे कितीला ही चप्पल हा 1500 पासून एकच आहे कसला जाधवताई स्टॉल आहे हा मग ते कसं माहिती जरा द्या की खंडाळ्यावरून आलाय का बरं बरं कसं बनवता काय हां हां बोला की आपल्या बांधव ग्रुप या चॅनलवर आपण बोलत आहात सकस क्रांती या अंतर्गत कोयना दौलत या डोंगरी महोत्सवामध्ये सन्माननीय रेखाताई जाधव यांनी हा स्टॉल लावलेला आहे तर ताई आपण सांगा कशी माहिती म्हणजे कसं हा नमस्कार रेखा किरण जाधव माझं डिहायड्रेटचं प्लांट आहे स्वतःचा शिरवळमध्ये त्याच्यामध्ये माझ्या मी स्वतः वस्तू प्रोडक्शन तयार करते त्याचे पावडर तयार करते आणि मग ते ग्रीन टीमध्ये वापरते माझं ग्रीन टीचं प्रोडक्शन ग्रीन टीमध्ये म्हणजे कसं आहे काय काय म्हणजे त्याच्यामध्ये तुळस गवती चहा पुदिना अद्रक कढीपत्ता लवंग दालचिनी वेलची मिक्स तुम्हाला सर्दी खोकला ताप हे सगळं प्रोडक्ट टाकता का ते किती याची पावची ₹30 एक पॅकेट आहे त्यात किती चहा बनवायचं ते 3 कपाचं पॅकेट आहे हां 3 कपाचं पॅकेट आहे बरं बरं ओके ओके हे कितीला आहे 50 हे काय नाचणी सत्व कितीला आहे नाचणी सत्व 60 रुपयाला आहे इडली पीठ 60 रुपयाला आहे पापड 60 रुपयाला आहे लाडू 80 आहे 320 हे कुठून बनवून आणलं तुम्ही कुठं प्रोडक्ट आहे झाले की सगळे एवढे झाले होतात नाही नाही बरं गाव कोणतं कुठलं जाऊली हां कुसुंबीमधून आलाय का बरं बरं ओके ओके आजी जरा हे माहिती पत्रक द्या आम्हाला तुम्ही हे बनवता का कितीला आहे हे कितीला आहे 500 हां लय महाग आहे हां महाग आहे आता ते त्यांची कला आहे हो माहिती पत्रक जरा द्या ताई आम्हाला ते कुठून बनवता तुम्ही खेड खेड जिल्हा पुणे हां हां 2 मिळतील 2 नाही नाही लागणार आहे आम्हाला स्कूलला माहिती काय काय आहे आपल्या इकडं म्हणजे औषधी डायबिटीससाठी आहे कंबर पाठ त्याच्यासाठी आहे वजन चरबी शुगर संकट थायरॉइड त्याच्यासाठी आहे दर उष्णता कावडी त्याच्यासाठी आहे पित्त गॅस ऍसिडिटी आयुर्वेदिक हे तुम्ही बनवता का हे इकडं हो घरी बनवतो पत्त्यावरती हे काय आहे कसलं हे आहे ते बेडकीचा पाला आहे डायबिटीससाठी याचं एक पान खाल्यावरून साखर खाली साखर मातीसारखी लागते खरं हो रक्तातली शुगर कमी करता येते तांब्याच्या अंड्यातलं 1 कप पाणी घ्यायचं अर्धा चमचा पावडर टाकायची ते रोज सकाळी आणायचं पोटी प्यायचं जेवणात वरचं मीठ घ्यायचं नाही कच्चं शिबिडकीचं हो बघा शुगर कंट्रोलमध्ये राहते बघा की छानच ओके आंबे कसे डझन आहेत हे कुठले 650 आहे 500 आहे नाही कुठले हे देवगड तिकडून आलाय इकडं बरं 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 म्हणजे असं तुम्ही ते कार्बाईड पावडर असं टाकून म्हणतात ते हे ओरिजिनल हे कसं डझन आहे मला हे आहे अच्छा 700 रुपये डझन आहे हा 600 आहे हा 500 आणि हे 500 आले का ते
कसं आहे हे? ही चटणी 500 रुपये किलो आहे. भारी 700. कुठं बनवता हे? घरी बनवलेली आहे. शेतात घ्यायची. गारावडी म्हणजे इथं पाटणमधलंच का? मारून बोलायची. हे काय म्हणायचं हे? ही कचोरी आहे. ही उडदाचे पापड आहेत. ही कुरवडी आहे. ते डायरेक्ट खाऊ शकतो का हे? हो. आणि हे रव्याच्या भातवड्या आहेत. कुरवड्या, शाबू, रवा आणि तांदूळ तुम्ही आहे. स्वतः बनवता हे? स्वतः हे सर्व घरी आणि दुर्वांकूर महिला बचत गट गारावडी पण आपल्या बचत गटातले पैसे असतात पण आम्ही हे करतो. बर 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 ओके. ताई हे काय बनवलं हे? हे फणसाचे नरे तळलेले. होय फणसाच. खोबऱ्या आणि तेलामध्ये हे? तळलेले आहेत. हे चांदणी मिरची आहे. पण त्यावर तेल टाकायचं थोडं आणि फ्राय करायचं. हे डायरेक्ट खाऊ शकतो का? हे डायरेक्ट खाऊ. हे कितीला पण आहे? चालतं हे का? कितीला आहे? तळलेले गरी. हे छोटं आहे साठवण. बर बर बर. आणि ते कसं प्रोडक्ट आहे बनवतात? कुठून आलाय तुम्ही? रत्नागिरी पाव लांबून आलाय खरं. हे आमरस आहे का हे? कितीला? कितीला? कितीला आमरसाचं आहे? 1 बॉटल. आता सध्याच्या सीझनचा आहे का मागला आहे? आता चालूचा सीझन म्हणजे. हे फणसाच्या गऱ्याचं बनवलंय तुम्ही? गोळप तालुका रत्नागिरी इकडून. काय काय कसं बनवतं हे जरा आम्हाला शॅम्पल बघायला मिळेल का? हे कसं गऱ्याचं तुम्ही केलेलं आहे? एवढ्या लांबून आलाय ताई? बापरे. आता तुम्ही कसं इकडं आला म्हणजे? भाड्याची गाडी करून आलो. 10,000 रुपये भाडं आहे. अरे बारे. आणि हे वास घे. हे तळून खायची मिरची सांडगी मिरची. हे काय म्हणायचं? हे आंब्याची पोडं सुकवलेली आहे. आमसूल. आमसूल आंब्याचं आमसूल आणि हे कोकमाचं आमसूल. मग ते कालवणात टाकतात हे टाकतात का? हे टाकलं तर चालेल आणि हे खायचं. बघा काय प्रोडक्ट आणले. मिरची सिरप म्हणतो ना आपण. दीदी हे काय बनवलंय? स्प्राईट. हा म्हणजे काय म्हणायचं? हां हां हां. कितीला थालीपीठ आहे? हां हां हां. कुठल्या गावातून आला तुम्ही? वाईला का? बर बर बर. तयार आहे. हो कितीला आहे ते थालीपीठ? हो 150 रुपये. हे काय काय आहे तुमच्याकडं? चिकन 50 आहे. हा बिर्याणी 70 आहे. भाकरी बनवतो बाजरीची असते? नाही. हे कितीला थालीपीठ आहे? थालीपीठ 50 रुपये. हां. हो याला काय म्हणायचं? वडे का? हे कसे असतात? त्याला आमच्याकडे घाऱ्या बोलतात. ते वेगळे का? ते गोड असतं. घाऱ्या घाऱ्या. ह्याला काय हो? हे ते छोटं आहे ते. हो त्याला ते कसं आहे ते? हां बरं बरं. हां कडवी बुद्रुक. कडव्याचं स्टॉल लागलाय.
हो कडव्याचा स्टॉल आहे का? कडवे काय नाव? गिजरे नाव आहे का? आम्ही मी तारड्यावरून आलो म्हणून म्हटलं. कसं डिश आहे हो ताई? हा काय काय आहे? शिरगाव मावळ शिरगाव मधनं आला का? हे कशाचं असतं हे रोटी? हां म्हणजे थालीपीठ बनवूया का? थालीपीठ कितीला थालीपीठ आहे ताई? चांगलं बनवलंय. चला भरपूर स्टॉल मोठे लागले ते. हे एवढंच आहे ना दादा? पलीकडे आहे का? हां हां. हे कितीला लावड आहेत काय? 50 रुपयाला 300. कशा शेंगदाण्याचे का? कशा शेंगदाणे? बॅगमध्ये असं हे जरा ठेवायला असं मिळेल का हो? होय बॅग अशी ठेवायला मिळेल का चांगली मोठी जरा दणकट? हा मग ती कितीला आहे? हे जरा लयच अवघडलं माझं त्याने. एवढी ही लई छोटी छोटी मोठी पाहिजे का? ती आहे ना ती असं मधली दणकट असं तुटतो नाही माझं जरा सामान असं काकाला अडकावलं की ओके होईल. कितीला आहे ती? 120 रुपये. दणकट पाहिजे. हा खाली आहे का? खाली तळाला नंतर तळाला आहे का बंद? हे काय पण इथून इथपर्यंत जायचं खाली बघू. हे काय एवढं उसळतात. बरं बरं बरं.